लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। दिनांक 31 ऑगस्टला पांढरकवडा पोलीस स्टेशनला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथील शिवशक्ती हॉटेलवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून 13 जुगाऱ्यांवर कारवाई केली। या कारवाईत एकूण 9,51,404 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील हॉटेल शिवशक्तीमधील हॉलमध्ये गणेश राम बोनपेल्लीवार वय 37 व्यवसाय हॉटेल चालक हा लोकांना अवैधरित्या गोळा करून पैशांचा जुगार लावून तास पत्त्याचे हारजीतचा जुगाराचा अड्डा चालवित असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून सदर हॉटेलवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे। यावेळी पोलिसांनी धाड टाकली तेव्हा नमूद आरोपी जुगार खेळताना आढळून आल्याने हॉटेल चालक राहणार पाटणबोरी याच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे। आरोपींजवळून रोख रक्कम 62,600 रुपये तसेच 14 मोबाईल फोन अंदाजे किंमत 3,45,000, 12 नग कॅट तास पत्ते 804 रुपये घटनास्थळावरून जप्त, 4 चाकी MH29 AD 3848 किंमत 5 लाख रुपये, जुगार खेळण्याकरिता वापरण्यात आलेले 14 नग खुर्च्या, 6 टेबल किंमत 43,000 असा एकूण 9,51,404 रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.